शेजाऱ्यांची मुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम आजोबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। दारूच्या नशेत आजोबांनी हे घृणास्पद कृत्य केल्याचं उघड झालेलं आहे। त्यांच्या विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगळवारी रात्री हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई केली। या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। आजोबा आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे। मुलगीला जे आहे ते ससून हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे। तिथे त्यांचे जे आहे ते मेडिकल प्रोसेस सुरू आहे आणि त्या ठिकाणी त्यांची आई पण आहे। दोघे मुलगी आणि आजी त्यांची आई दोघे सुखरूप आहे। देशमध्ये कायद्याचे राज आहे आणि कायद्यानुसार जे काही कारवाई आहे ते सर पोलीस करणार आहे। यांना जे आहे ते कमीत कमी वेळामध्ये चार्जशीट चेक करणार आहे आणि ते फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये यांचे केस जे आहे ते चालवण्याचे आहे। पूर्णपणे जे आहे ते यांच्यामध्ये आपल्याकडून प्रयास होणार आहे। तर या नराधम आजोबाला पोलिसांकडून बेड्या ठोकलेल्या आहेत। काल रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी आंदोलन चाललेलं होतं। नातीवरच आजोबांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा मोठा अनर्थ टळलेला आहे। आता आपण थेट जाऊयात पुण्यामध्ये। तिथे पोलीस स्टेशन बाहेर आमचा प्रतिनिधी अक्षय बडवे उपस्थित आहेत। त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊयात। अक्षय, नसरापूरची घटना ताजी असतानाच पुणे शहरातल्या पर्वती परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाने त्याच्याच नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मी सध्या पर्वती पोलीस ठाण्याबाहेर आहे आणि हा सगळा प्रकार जो आहे तो इथून काही अंतरावर असलेल्या एका भागात झाला। काल रात्री 9:30 वाजता साधारण 50 ते 55 वर्षाच्या व्यक्तीने त्याच्याच नातीवर त्याच्याच घरी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आणि स्थानिकांनी हा सगळा प्रकार पाहिल्यामुळे पुढचा मोठा अनर्थ जो आहे तो टळलेला आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं तर जे व्हिडिओ व्हायरल झाले होते त्यामध्ये अनेक नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरले होते आणि पोलिसांकडून त्यांना हीच अपेक्षा होती की लवकरात लवकर या संबंधित व्यक्तीला अटक करून त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि त्यानुसार पोलिसांनी या व्यक्तीला रात्री अटक केलेली आहे। अजूनही आपण जर पाहिलं तर पर्वती पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो कायम आहे, कारण रात्री आपण जर पाहिलं तर लोकांचा आक्रोश जो होता, जो राग होता तो मोठ्या प्रमाणावर होता। काल रात्री त्याला पॉक्सो अंतर्गत त्याच्यावर गुन्हा देखील झाला असून अटक सुद्धा करण्यात आली आहे। आज दुपारी या नराधमाला कोर्टात सादर केलं जाईल आणि पोलीस कोठडी जी आहे ती देखील त्याची वाढ होईल आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात आपण जर पाहिलं तर रात्रीपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरात पाहायला मिळाला होता। परिणामी नसरापूरची घटना ताजी असतानाच पुणे शहरातली ही जी घटना आहे ती पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुख्य प्रश्नावर घाव घालताना दिसते। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज।